5 ओव्हरच्या मॅचमध्ये अगदी जर पाहिले गेले तर 50च्या पलीकडे बनवायचे आहेत धावा. गेल्या मॅचमध्ये 30 धावा सहजरित्या चेस झाल्या आहेत, परंतु गेल्या मॅचमध्ये जनकने मारल्या 3 डाय मात्र लक्षात राहतील. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. इकडे जर पाहिले गेले तर प्लेन मिस. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता मात्र केली जाते. आपल्यामध्ये असलेली विविधपूर्ण वैविधता मैदानाच्या आतमध्ये दाखवावीच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल. चांगला बॉल आहे. यावेळेला अपील केली आणि यस, यावेळेला त्रिपलाची फलंदाज बाद होतील. हा पहिला धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. दृष्टी 11 या टीमला परतावा लागेल. नितेशला डगआउटच्या इशाने धावसंख्या 1 असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर हा पहिला धक्का. मध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना आपला पाहायला मिळतात यश घरत यांना आपण बघणार आहोत. आयकॉन खेळाडू आहेत. अर्धशतक कित्येक ठोकलेत, मोठमोठे षटकार ज्याने मारलेत आणि खरं तर जर पाहिले गेले तर एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून याची सातत्यानं ओळख राहिले आणि त्यालाच मात्र मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी पाठवले गेले. पिनट नंबर 3 वरती ही जागा त्याची मात्र फार महत्त्वाची ठरणार आहे. रुद्र आता आव्हान वाढले कारण की जर पाहिले गेले तर प्रतिस्पर्धी संघाचे एक जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या विरोधात इथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी रुद्र यांना करावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल बॅकअपला खाली ठेवलं. ऑफ ड्राईव्ह खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक 1 वरच्या बॉलपर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी 1 धाव मात्र या बॉलवरती जरूर प्राप्त केली गेली. प्रत्यक्षात जर पाहिले गेले तर राय प्रीमियर लीग होते, त्यानंतर जर पाहिले गेले तर राय प्रीमियर लीगमध्ये ज्याचा खेळ चांगला राहतो त्याला एकगावेच्या फॉरवर्डमध्ये खेळण्यासाठी नक्कीच संधी मिळते. आणि खरं तर जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई एकगावचा जो काही संघ आहे आणि त्या संघातील प्रत्येक राय प्रीमियर लीगमध्ये जर पाहिजे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. फटका इथे पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक डीप मधून सौरभ पाटील बॉलपर्यंत पोहोचतील आणि तत्पूर्वी 2 धावा या मात्र निश्चित स्वरूपात प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. त्यामुळे 4च्या घरामध्ये खूप चांगलं षटक राहिले. आत्मविश्वास नावाचा वजीर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सेल्फ कॉन्फिडन्स मात्र असायला हवा कारण की ज्या वेळेला आपल्याला संधी मिळते त्या संधीचं सोडणं मात्र होणं गरजेची गोष्ट आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना दृष्टी 11 या संघाला मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज ध्रुव तयार. राईट मूववरती विकेट. शेवटचा अंतिम बॉल उडवण्याचा प्रयत्न. फटका हवेत खेळलाय. तिकडे जर पाहिले गेले तर डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. पहिल्या ओव्हरचा झाला खेळ कंप्लीट. 1 गडी बाद 6 धावा धाफडकावरती लागल्यात. टीम दृष्टी 11 या आपण ऐकूया डीजे बाबा यांना आणि येऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बेंद्रे यांचे सुमधुर संगीत जरूर आपल्याला ऐकायला मिळालं डीजेच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा या मात्र धाफडकावरती लागल्या गेल्यात. आता षटक क्रमांक 2 मध्ये जश पाटील आयकॉन खेळाडू आहेत आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर जश पाटीलने यंदा संघामध्ये खूप चांगली इम्प्रेस केले ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर अँड ॲज अ विकेट कीपर म्हणून त्याची भूमिका
फार महत्त्वाची राहिले आणि त्याच कारणाचा आता षटक क्रमांक 2 मध्ये जश पाटील एक्सप्रेस ऑफ राई म्हणून ज्याची नेहमीच ख्याती राहिले आणि आता मात्र त्याला षटक क्रमांक 2 मध्ये आमंत्रित करण्यात आले. पहिल्या षटकात रुद्रने तर रुद्राचं काम केलंय, एक जबरदस्त लाईन आणि जबरदस्त लेथने पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. पहिला बॉल जस यार याच्या विरोधात पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅटचा स्विंग भरून स्क्वेअर विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इकडे मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची मात्र सांगता केली जाते. यश घरत आता आव्हान मोठं आहे, कारण की जश पाटील आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई आता टीट फॉर टॅट जसाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल. पाहूयात यामध्ये बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये कोण जिंकते. एका बाजूला जश आहेत, दुसऱ्या बाजूला यश आहेत. पुढचा बॉल, पहिला बॉल निर्धावाच्या स्वरूपात राहतोय, धावसंख्या स्थिरावले 6 धावा. या पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला फर्स्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग केली जाईल. एक सिंगल धाव प्राप्त केले, एक सिंगलच धावेवरती इथे सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती त्या म्हणजे 7 धावा. डीजे बाबा साऊंड सिस्टीम अँड सर्व्हिस एक खूप चांगलं संगीत ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक ऐकायला मिळतात. चांगली क्वालिटी आणि चांगली क्लिअरिटी साऊंडची नेहमीच आपण पाहिले. त्यांचंही कौतुक असेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साइडला इथे फटका चांगला आहे, उंची जास्त गाठले, लांबी कमी. क्षेत्ररक्षक करण मात्रेला बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे 6 धावेसाठी. इट्स आउट ऑफ दी पार्क, ह्यूज सिक्सर. उत्तुंग षटकार आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा वसूल केल्या जजच्या विरोधात. हा धीम्या गतीचा बॉल इकडे जर पाहिजे तर मागे बीट झालेत, बॉल चाला मागे 1 धाव प्राप्त केले आणि एकाच धावावरती इथे सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती त्या म्हणजेच 22च्या स्वरूपात धावा असलेल्या 1च्या स्वरूपात संघात धावसंख्या धावफटकावरती 14च्या घरामध्ये 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. जतीन एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय नुकताच मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र तो देखील चांगल्या लयमध्ये आलाय. परंतु यश घरत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत धावा बनतील वेगाने, नो डाऊट अबाउट इट. एक जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु जजच्या विरोधात कशा प्रकारची बॅटिंग राहील पाहणं महत्त्वाचं राहील. आतापर्यंत जज थोडेसे का होईना मागे ठरलेत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिजे तर चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी डीप बाकडा गेला, बाकड पॉईंटला बॉल निघून चाललाय आणि तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इकडे 2 धावा जरूर प्राप्त केल्या गेल्यात. बॅकवर्ड ऑफ द पॉईंटला क्षेत्ररक्षक होते, डीपमध्ये बॉलला उचलून फेकी करतील, 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. जश पाटीलच्या षटकामध्ये आत्तापर्यंत जर पाहिले गेलं तर जवळपास 10 धावा अवघ्या 5 बॉलमध्ये खर्च करण्यात आलाय. शेवटचा अंतिम बॉल, चांगला बॉल हाताळावा लागेल. स्ट्राईक एंडला यश. हा फुलटोस काय फटका खेळलाय, कडक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनून राहतील बॉल सीमारेच्या पलीकडे. यश घरतच्या बॅटमधून 6 धावेसाठी राय प्रीमियर लीग ब्रँडेड सिक्सर. थँक्यू टू साहेब.
2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. सरासरी 6चे होते, आता ते वेगाने जाऊन पोहोचले 11 वरती, कारण की 22 धावा फटक्यावरती लागल्या गेल्यात. खरं तर या षटकामध्ये जस्टने थोड्याशा धावा कमी जास्त प्रमाणात खर्च केला. वेलकम प्रिन्स म्हात्रे, आपलं देखील स्वागत. काल प्रिन्सच्या बॅटमधून जबरदस्त कामगिरी आपण बघितली, विथ द बॅट विथ द बॉल. आणि प्रिन्स मला वाटतं सकाळीच लेदर बॉलची स्पर्धा देखील खेळण्यासाठी गेला होता. एक जबरदस्त खेळाडू आहेत गुणेश म्हात्रे यांचे सुपुत्र. करण म्हात्रे आले, करण म्हात्रेवरती आक्रमण केलं आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. विकेटचं पतन आल्या आल्या करणने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलंय. जतीन पाटील, महत्वाचा धक्का लागलाय दृष्टी 11 या टीमला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप चव्हाण यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. बाळा या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे आणि खरं तर राईचं क्रिकेट पुढे नेण्यामध्ये यांचंही फार मोठं योगदान राहिलं आहे. राई प्रीमियर लीग असू द्यात, जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई यांच्याही काही स्पर्धा असू द्यात आणि राई गावमध्ये कुठल्याही स्पर्धा असू द्यात, संदीप चव्हाण या नेहमीच आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असतो. करणच्या बॉलवरती इथे एक सिंगल येईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावफटका जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 23च्या घरामध्ये 23. त्यामुळे पुढे एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यशला माहिती आहे सन्मानजनक स्ट्रोक खेळायचे आहेत, धावा वेगाने बनवायच्या आहेत आणि खरं तर 5 षटकांच्या मॅचमध्ये इथे 60च्या पलीकडे आपल्याला पोहोचायचं आहे. हा दृष्टी वॉरियरचा एक मैदानाच्या आतमध्ये माइंडसेट असेल आणि त्या माइंडसेटच्या जोरावरती आतापर्यंत सिंगल डबलच्या जोरावरती धावा देखील येत आहेत. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या फटकावरती 24. खेळाडूंना महत्त्वाची सूचना, कुठल्याही क्षणाला जर पाण्याची व्यवस्था लागेल तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. कितवाही बॉल असू द्यात. चांगला बॉल आहे, क्लीन बॉल, ब्रह्मास्त्र क्रिकेटचं यॉर्कर करणने वापरलंय आणि करणच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. परतावा लागेल संदीप चव्हाण. बॅक टू दी पवेलियन गॉन.
कारण पुन्हा एकदा तयार झालेत. यावेळी जर पाहिजे तर स्वतःच्या फलंदाज अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला बॉलपर्यंत पोहोचतील. मिड ऑफला बॉल कॅरी झाला. एक सिंगल धाव येईल. एक सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 25च्या घरामध्ये. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर 3चा खेळ कंप्लीट झाला आहे आणि इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतच बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती स्कोर कार्डवरती. त्या म्हणजेच 25च्या घरामध्ये 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या आपण ऐकूया डीजेला येऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. क्या बात आहे. जबरदस्त. मोहित पाटील आणि अजय पाटील कौतुक करावं लागेल. जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन. राय प्रीमियर लीग आपण बघतायत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल एवढा ऑफसाईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक वा कॅच ऑफ द मॅच. असं वाटलं कॅच होणार नाहीये परंतु त्या ठिकाणी असा कॅचेस होत नाही तर असा कॅचेस चिपकतात आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते मंदार पाटील. त्याने टिपला झेल. RPL कॅच ऑफ द मॅच. थँक्यू डिझाईन. एक्सलंट कॅच होता. 40 प्लसचे खेळाडू होते आणि तिकडे जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये जे काही फलंदाज येत आहेत जास्त काय करू शकले नाही आहेत. सिंगल डबल खेळतात आउट होत आहेत. डॉट बॉल करतात आउट होत आहेत. विकेट मैदानाच्या आतमध्ये गेला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 7 वरती जयवंत पाटील यांना आपण बघणार आहोत. ओनर आहेत टीमचे आणि खरं तर आयोजक म्हणून त्याचा रोल फार महत्त्वाचा राहतो. त्यामुळे सॉफ्ट हँडने या बॉलला खेळून काढले जाते. क्षेत्ररक्षक येथील कव्हर पॉईंटच्या बॉलपर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. जयवंत म्हात्रे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पाहत आहोत. यश घरत शांत राहिलेत. यशच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 6 बॉलचा सामना ज्याने केला आहे आणि जर पाहिलं तर 1 षटकारांचा समावेश त्यामध्ये आहे आणि सिंगल डबलच्या सहाय्याने धावा देखील वेगाने बनवल्यात. 11 धावा आतापर्यंत आल्या 6 बॉलमध्ये. परंतु इथून शांत राहून चालणार नाही आहे. स्ट्राईक आता स्वतःवरती घ्यायची आहे. विश्वास स्वतःवरती ठेवत असताना राय प्रीमियर लीगमध्ये षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करायची आहे. दुसऱ्या बाजूला जश आहेत. ओहो यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल खूप चांगला स्ट्रोक होता. जर 360 मैदान असतात तर या बॉलवरती कदापि षटकार देखील नोंदीत केला असता. एवढाच सुंदर स्ट्रोक होता. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी. परंतु धावा फक्त मिळतील 2च. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. त्या म्हणजेच 28च्या घरामध्ये 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक जर पाहिले तर चौथ्यातील चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आतापर्यंत. ते म्हणजेच 3 28 बनल्यात.
इथून 20 ते 25 बनवायच्यात. 50च्या जवळपास 50च्या पलीकडे जायचं आहे. 9 बॉल सकेट शिल्लक राहील या संपूर्ण डावातील. ऑप्टिक्सच्या बाहेरचा बॉल वाईट यॉर्कर आणि इथे यष्टी रक्षक बीट झालेत. चांगला बॉल होता. जजचं ब्रह्मास्त्र जजनं वापरलंय. धावसंख्या धावफटकावरती लागली गेली ते म्हणजे 28च्या घरामध्ये 28. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. येस पंच, प्लेयर रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचा नाही आहे. जर तुम्हाला वाटला तर तुम्ही घेऊ शकता. चला, पंचाच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल लँड झालाय की नाही आता मात्र पाहावं लागेल. चलेच बॅटला लागल्या बॉल. ही मात्र खेळाडू वृत्ती मात्र यशच्या माध्यमातून जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्याच कारणाचं डॉट बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा जश पाटील उंचाडला खेळण्याचा प्रयत्न. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. तिकडे जर पाहिजे तर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. करण मात्र फेकी होईल. वा, जबरदस्त फेकी झाले. बाकअप मिळेल. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ते म्हणजे 29च्या घरामध्ये 29 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड लागले गेलेत. षटक क्रमांक 4 आपण बघतायत आणि षटक क्रमांक 4 आतापर्यंत 5 बॉलचा खेळ परिपूर्ण कंप्लीट झालाय. आज प्रत्येक रायगावातील प्रेक्षक वर्ग असेल, मृदा गाव असेल, मुरबा गाव असेल, या आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक प्रेक्षक वर्ग या रायगावमध्ये उपस्थित होतीलच. कारण की रायगावाची आवडती स्पर्धा, प्रत्येकाची आवडती क्रिकेटची स्पर्धा RPL राय प्रीमियर लीग पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता. ऑफ ब्रेक, ऑफ कटर होता आणि इकडे सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून चालला. डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. पहिल्या 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतो. अर्थातच दृष्टी 11 या संघाला आपण बघतायत. 29 धावा धावफटकावरती लागला. 24 बॉलमध्ये आता 6 बॉलचा खेळ शिल्लक राहील. 6 बॉलमध्ये किमान 20 धावा तरी येणं गरजेची गोष्ट राहील. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. काय घडामोडी घडतील ते पाहण्यापूर्वी ऐकूयात एक सुमधुर संगीत. बालयोगी क्रीडा संकुलात उत्सव रंगून गेला. ढोल ताशांचा गजर झाला. डीजे पण दणाणला. राई प्रीमियर लीग पाहायला गाव सारा जमला. थँक्यू टू से. राय प्रीमियर लीगचं एक टायटल सॉन्ग आपण बघतायत. खूप चांगल्या पद्धतीने हे सॉन्ग डेडिकेट केले. कौतुक करावं लागेल मोहित पाटीलचं. ज्याप्रमाणे संगीत आपण बघतायत म्हणजे पाटील असतील. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफटकावरती लागले गेलेत. आता जश पाटील यांचे छोटे बंधू बॉलिंग ट्रॅकवरती तयार. पहिलाच बॉल यावेळेला हर्षा बघतायत. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, सोडून दिला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात येतोय. यश घरत या मॅचमध्ये जर परत यायचं असेल तर मोठे फटके आता खेळायचे आहेत. धावा कमी प्रमाणात बनल्यात. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिले तर फक्त 39 बनल्या होत्या. 30 बॉलमध्ये 40 करायच्या होत्या आणि त्या सहज धावा कंप्लीट डिकेल झाल्या होत्या. या मॅचमध्ये वेगाने धावा बनवण्यासाठी आता यशला मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल शेवटचे खेळायचेच आहेत. हर्ष पुन्हा एकदा तयार. इथे फटका चांगला आहे. समोरची शेंडे खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कुठली चुकी होणार नाही आहे. टीमचे आयकॉन मैदानाच्या बाहेर. यश घरत बॅक टू दी पवेलियन गॉन.
थँक्यू डुईजे. डगआउट पूर्णपणे शांत आहे कारण की विकेट गेल्यात, धावा नाही झाल्यात जितक्या व्हायला पाहिजे होत्या. आता धावा फटकावरती 30 लागल्यात. ऑन साईडला पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु डिडेन स्पॉट पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. षटक क्रमांक 5 आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये हर्ष या गोलंदाजाला आतापर्यंत जर पाहिले गेले तर हर्षच्या षटकातील चेंडू फेकून झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 2 संघात धावसंख्येत आपण स्थिरावले ते म्हणजे 30च्या घरामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंडियट नंबर 8 वरती मयूर. पुढे खेळण्याचा प्रयत्न, फटका येते, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतायत, चांगला झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. मिलिंद पाटीलने संपलाय मैदानाच्या आतमध्ये मयूरचा खेळ. हा आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला बॅटिंग करण्या टीमला. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का लागलाय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर स्वराज यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. धावसंख्येत फटकावरती लागले त्या म्हणजेच 30च्या घरामध्ये धावा अगदी पाहिल्या गेल्या थांबल्या गेल्यात कारण की विकेटची पळचाल सातत्याने सुरू आहे. आता विकेट हॅट्रिक होईल का हा मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिला आहे. परंतु इथे जर पाहिले तर डॉट बॉल देखील आलाय. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळेल कारण की पहिला बॉल वाईट आला, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर विकेट आलेली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत एकदा वाईटच्या स्वरूपात खर्च केले आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. अवघ्या 3 बॉलमध्ये जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हर्षच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज हर्ष तयार. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता, सोडून दिला गेला. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल, कटरचा वापर होता आणि लेग स्पिन मैदानाच्या आतमध्ये होता. फलंदाजाला नाही समजलं आणि त्याच क्षणाचं मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉटच्या स्वरूपात हा चेंडू पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात जर पाहिजे तर 40च्या पलीकडे धावसंख्या जात होती. अगदी जर पाहिजे शेवटच्या षटकापर्यंत मॅचेस आपण बघितलेत. आजच्या दिवसात कुठेतरी जर पाहिजे धावा बनत नाही आहेत. ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाले, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, अयशस्वी राहिला प्रयत्न. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा झाल्यात. कंप्लीट तिसरीचा प्रयत्न होतो, फेकी होईपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजरित्या सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या गेल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 32 धावा. षटक क्रमांक 5व्यातील 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा इथे अंतिम बॉल, लास्ट गो. एक कॅमेऱ्यासहित या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण बघतायत. राय प्रीमियर लीगचा चित्तथरारक प्रत्येक सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. रायगाव म्हटलं तर परंपरा राखणारा गाव आहे आणि त्याच गावामध्ये आज सुरू असलेला टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. शेवटचा अंतिम बॉल पायावरती आदळलाय, तिकडे मागे निघून चाललाय, जस्टला बीट केलंय आणि अगदी बॅटच्या सहाय्याने या बॉलवरती जर पाहिले गेले तर 2 धाव प्राप्त केल्या. 2 धावेच्या मदतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी दृष्टी 11 या संघाला आपण बघितलं. धावा फटकावरती लागल्यात 34 धावा. येणारे बॉल असतील 30 बॉलमध्ये 35 धावा करायच्या आहेत. साराभूमी 11 या संघाला. आता या पुढचा मॅच कुठला असेल याही गोष्टीची चर्चा करूयात. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे बाबा ब्रेक आणि येऊयात या मॅचच्या दिशेने. 30 बॉल करायचे आहेत, 35 धावा.
मी गार्डनमध्ये होतो आणि ज्या पद्धतीने व्हॉइस फ्लो जातोय ना, जे टेक्स्चर जात आहे अप्रतिम आहे. ऑल थँक्स टू DJ बाबा, ईशा डिजिटल साऊंड. काय साऊंड सिस्टम. बाबालाच 2 बिर्याण्या. स्वागत आहे सर्वांचं राई प्रीमियर लीग. आणि जे गाणं ऐकतोय मी, मला मोहितचं कौतुक करावं असं वाटतंय. मला वाटतं सदा पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल. काय गाणं बनवलंय. म्हणजे आजपर्यंत जेवढ्या राई प्रीमियर लीग झाल्या त्यामध्ये असं गाणं कधीच ऐकलं नाही. त्यामुळे राई प्रीमियर लीगची महती सांगणारं, राई गावाची महती सांगणारं आणि निश्चितच जय हनुमान या संघाची महती सांगणारं ते गाणं ऐकायला मिळालं. आणि कदाचित या स्पर्धेचं ते वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आहे. थँक्यू जय हनुमान. अतिशय चांगली स्पर्धा तुम्ही या एकूणच राई प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमच्या राई गावाला दिलं आहे. आमच्या सगळ्या खेळाडूंच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं तुमचं मनापासून हार्दिक आभार. अफलातून ट्रॉफीज आहेत आणि निश्चितच कालचा दिवस काय जबरदस्त क्रिकेटचा राहिला होता. पहिल्या 3 सामन्यामध्ये कोणता संघ पुढे आहे कोणालाच माहीत नव्हतं. मात्र नंतर अतिशय चांगला गेम झाला आणि त्यानंतर शेवटच्या मॅचमध्ये जी बॅटिंग पाहायला मिळाली ती अफलातून होती. कालचा दिवस गाजवला तो म्हणजे G11 या संघानं आणि अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. आज तो संघ तुम्हाला संध्याकाळच्या सत्रात दिसेल. मात्र आजचा दिवस कोणाचा आहे. आज 4 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळाला तो पहिल्या मॅचमध्ये विजयी झाला तो म्हणजे कनिष्क फायटर आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आई गावदेवी हा संघ, गणेश आचार्य आणि टीम. त्यानंतर हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला रुद्र 11 तर दुसऱ्या बाजूला आहे सारा भूमी 11 आहे नाव. सॉरी, रुद्र 11 नाही आहे, सारा भूमी 11 आणि दृष्टी 11, दृष्टी वॉरियर्स आहे. त्यामुळे या दोन्ही संघांचं देखील कौतुक करूया. या 4 संघांमधून अंतिम सामन्यात कोण जाणार याचा निकाल सरते शेवटी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र प्रेक्षकांनी अतिशय चांगलं सहकार्य दिलं या स्पर्धेसाठी. त्यांचा मनापासून हार्दिक आभार. AK स्पोर्ट्स लाईव्ह या लाईव्ह टेलिकास्टमधून हे चॅनलमधून आपण थेट प्रक्षेपित केली जाते ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हवर. लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जे वाटतंय की या चॅनलनी काय प्रगती केली पाहिजे, काय अजून त्यांना वाटतंय काय सुधारणा केल्या पाहिजे, त्या सगळ्या सुधारणा कमेंट बॉक्समध्ये जाऊन लगेच टाका. मित्रांनो सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी ते चॅट ऑप्शन ओपन होईल आणि त्यानंतर कमेंट करा की जर आवडलं तर आवडलं बोला, नाही आवडलं तर नाही आवडलं बोला, पण बोला. स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जश पाटील. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे करण म्हात्रे. आघाडीचा गोलंदाज येतोय सचिन पाटील. हे कॉन्टेस्ट बघायला आवडेल. सचिनवर जबाबदारी आहे, धावसंख्या डिफेंड करायची आहे. ही मोठी धावसंख्या नाही आहे, कारण झालं असं की असं वाटत होतं की चांगली धावसंख्या बनेल असं वाटत असताना ही धावसंख्या रोखली गेली. कारण विकेट्स अगदी कालांतराने विकेट्स गेल्या त्या म्हणजे टीम दृष्टी वॉरियर संघाच्या. आणि तिथून ही मॅच बनली आहे ती म्हणजे सारा भूमी 11 या संघासाठी. सारा भूमी 11 म्हणजे हंसराज पाटील आणि एकूणच राकेश पाटील यांचा संघ आपल्याला बघायला मिळतो. आज खर्च केलाय, भविष्यात देखील तो खर्च होत राहील. चला मॅच सुरू करा. जास्त वेळ नको. आज काचट असेल बघा, काचट असणार आहे. एन्जॉय करा मॅच. पहिला बॉल आउटसाईड ऑफ डिलिव्हरी होती, ऑफसाईडला टॅप केलाय. पहिली धाव होते. 35 धावा फक्त विजयासाठी आहेत. आतिश आहेत आणि ज्या पद्धतीने आतिशचा उल्लेख मी ऐकला, हा गुणलेखक मित्र कोणतेही पैसे घेत नाही, अगदी फुकट काम करतो. चांगली गोष्ट आहे. मात्र आतिश मित्रा, पुढे जर चांगल्या स्पर्धा मिळाल्या तर निश्चितच पैसे घेत जा, मी सांगतोय तुला. चांगलं गुणलेखन. आमचा पंकज बघा अतिशय चांगला सपोर्ट देतोय. बरेच गुणलेखक आहेत राई गावामध्ये. मात्र मोहितच्या आग्रह खातर फक्त एका बिर्याणीवर तो तयार झालाय. क्या बात आहे. सन्मानित पाहुणे रोशन इकडे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. चला पुढचा बॉल. डावखुरा बॅटर. ओ लॉफ्ट केलाय. 2 धावा. कारण मात्र स्पेशल होता हा फटका. चला नवीन बॉल घ्या, लगेच घ्या. 35 धावा विजयासाठी. या मॅच मध्ये जास्त काही करायचं नाहीये, मोठं काही करायचं नाही, थोडंसं सातत्याने कन्सिस्टंटली करायचं आहे. आणि आनंद या गोष्टीचा आहे की या दोन्ही संघामध्ये स्पेशली जर बघितलं तर बरेच नवीन खेळाडू आणि जे होतकरू तरुण आहेत, जे राई गावाला रिप्रेझेंट करतील ते होतकरू तरुण या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ थोडंसं बाहेर केलाय. इथे अपील झालंय मात्र ते हाफ वाटेड आहे. गोलंदाजाचं अपीलच नाही आहे. जयवंत एकटा करणार काय, त्यामुळे कॉन्फिडंट नव्हता.
थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र पंच अतिशय स्थिर आहेत. पंचाच्या भूमिकेत गुणेश म्हात्रे आणि एकूणच आपले शिवनेरीचे टर्फचे अंपायर आहेत मिस्टर माची. हो, याला पुन्हा एकदा बीट केलंय. खराब कामगिरी करणची. पहिला चेंडू फेस केल्यानंतर नंतरचे दोन्ही बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला डुडवायचे आहेत. ऑफ साईड पूर्णपणे मोकळी आहे, त्याचा वापर आपण कधी करणार. थोडंसं 360 डिग्री तुम्ही क्रिकेट खेळलं पाहिजे, कारण तुम्ही वरच्या लेवलचं क्रिकेट खेळता. आपण PSPL पाहिली, प्रताप सरनाईक प्रीमियर लीग, काय जबरदस्त कामगिरी राहिली होती ती म्हणजे एकूणच या बॅटरची. त्यामुळे या राई प्रीमियर लीगमधून अपेक्षा जास्त आहेत. लाफ्ट केलाय, इथे देखील हवेत आहे चेंडू. हा झेल व्हायला पाहिजे, हा झेल व्हायला पाहिजे. कॉलिंग नव्हतं, शेवटच्या क्षणी हा झेल झालाय. कौतुक आहे त्या मुलाचं. मयूर हर्ष महेश पाटील आहेत ते, मला वाटतं. येस, हर्ष महेश पाटील आहेत. येस, त्यांच्या मनापासून कौतुक. वेल डन हर्ष. तो आलाय, डीजे वाजवायला तो आलाय. वसंत फार्मवरून काल रात्रभर गाजवलं आणि तो सध्या आता डीजे वाजण्यासाठी आलाय. आपल्या गावातील मुलांचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. मी मितेशचं देखील फॅन फॉलोईंग बघतो, मोहितचं फॅन फॉलोईंग बघतो. मोहितचा मुलगा सुद्धा इथे आलाय मला वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मोहित आपल्या मुलाला प्रत्येक गावामध्ये जेवायला पाठवतो. नवीन बॅटरचं नाव द्या प्लीज. रुद्र. रुद्र राकेश पाटील. पहिली ओव्हर चांगली हाताळली होती रुद्रने आणि मला वाटतं फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. वेल बोल्ड रुद्र. मात्र आता बॅटिंग रुद्रला ही संधी दिली. पाहूया काय करतोय. हो, यावेळेला आउटसाईड ऑप्शन डिलिव्हरी होती, ऑन साईडला टर्न करायचा होता. चांगली गोलंदाजी. विकेट मिळाल्यानंतर गोलंदाज बदलतो आणि तीच गोष्ट पाहायला मिळाली आहे. सचिनचं हे षटक बघतोय, फक्त 3 धावांचं राहिलंय. चांगली गोलंदाजी. हा संघ जर तुम्ही व्यवस्थित बघितला दृष्टी वॉरियर्स, तर या संघामध्ये तब्बल 8 गोलंदाज आहेत. 8 गोलंदाज. कारण जयवंत म्हात्रे यांनी सांगितलं की आमच्या संघामध्ये आम्ही गोलंदाजाचा संघ घेतलाय, कारण आपण थोडंसं ऑप्शनकडे लक्ष देऊया. स्वतः जयवंत म्हात्रे आहेत, त्यानंतर बाळू आहे, त्यानंतर आत्ता सचिन आपण पाहिलात, त्यानंतर निश्चितच चैतन्यला देखील तुम्ही पाहू शकता, त्याचे यशला देखील तुम्ही पाहू शकता, मयूरला देखील पाहू शकता. भरपूर गोलंदाज आहेत. आणि जतीन पाटील, भरपूर गोलंदाज आहेत. स्वराज सुद्धा आहे आणि यस, नो डाऊट. त्यामुळे किती गोलंदाज आहेत बघा. मात्र बॅटिंग मुद्दा आहे, कारण अगोदर पार्टनरशिप घडत होती असं वाटत असताना नंतर ते जे विकेट्स आल्या तिथून धावसंख्या झाल्या नाही. त्यामुळे तुम्ही गोलंदाजांची साईड घेता, चांगली गोष्ट आहे, नो डाऊट. मात्र बॅटरकडे देखील लक्ष दिलं पाहिजे, कारण प्रीमियर लीगच्या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण काय तर कॉम्बिनेशन. 4 गोलंदाज पाहिजे तुमच्याकडे, त्याच्यानंतर 2-3 ऑलराऊंडर पाहिजे. या सगळ्या गोष्टी अगदी ऑप्शनपासून सुरुवात होतात. आणि आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी इथे सनी पाटील सुद्धा आलाय. हा सनीचा बड्डे आहे का? प्रीतचा बड्डे आहे. ओके, हॅपी बड्डे प्रीत. ओ, कट केलाय. जश पाटीलना माहिती आहे या मॅच मध्ये जास्त काही नाही आहे, थोडंसं उभं राहावं लागेल, त्यामुळे बॅकफुटवर गेले. कट केला, 1च धाव. हे भरपूर इम्पॉर्टंट ओव्हर असेल. यशला इथे विकेट काढायचे आहेत. काय बॅटिंग केली आणि ज्या पद्धतीने 2022-23च्या हंगामामध्ये यश राई प्रीमियर लीग मधून फॉर्मला आला, तिथून यश घरत नावाचा डंका वाजतोय. काय ते 3 षटकार सचिनवर चढवलेले. मात्र क्रिंग संघ तिथे पराभूत झाला होता. आठवणी आहेत. सॉफ्ट हँडने खेळलाय, चेंडू हवेत आहे, हा झेल व्हायला पाहिजे. जी हा, रुद्र राकेश पाटील बाद. विकेट आली. आता सध्या मुद्दे आहे की कोणाला पाठवायचं आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये अगदी विकेटवर उभं राहणारा माणूस पाहिजे. वेलकम वेलकम प्रमोद श्रीधर पाटील, नाट्य कलावंत, नाट्य दिग्दर्शक.
मेन हिरो, लेखक, सर्व काही सब कुछ मिस्टर प्रमोद पाटील यांचं स्वागत मुख्य मंचावर राई प्रीमियर लीग मध्ये. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रमोद दादांनी भरपूर जांभळं आणलेत, तुम्हाला दुपारी मिळतील. नवीन बॅटरचं नाव द्या प्लीज. वीरेन वीरेन माची. मागच्या वर्षी एक मुद्दा बनला होता, मला वाटतं मोहितनीच तो मुद्दा सांगितला होता की राई प्रीमियर लीगमध्ये शिवनेरीचे प्लेयर चालतात, पण शिवनेरी प्रीमियर लीगमध्ये राईचे प्लेयर चालत नाही. हा मुद्दा होता, त्याच्यावर कमिटी चांगला निर्णय घेईल. येस, वीरेन किमचंद माची चांगला प्लेयर आहे. आणि किमचंद म्हटलं तर अंडर आर्म क्रिकेट 90चं दशक मला अजूनही आठवते. अंडर आर्म क्रिकेट राई गावामध्ये भरपूर खेळलं जायचं, तुमचा जन्मही नव्हता. आणि प्रेसी संघाचे कर्णधार प्रमोद पाटील, पॅप्सी संघाचे कर्णधार, सॉरी. हो, यावेळा विकेट, जबरदस्त गोलंदाजी, वीरेन आला, वीरेन गेला. इथे या मॅच मध्ये वेगळं काहीतरी घडतंय. पाहत राहा ही मॅच, दृष्टी वॉरियर्स वर्सेस सारा भूमी 11. या मॅच मध्ये काहीतरी गडबड आहे. 35 धावा फक्त विजयासाठी आहेत, मात्र चेस डाऊन करताना संघ गडबडतोय. यशला, ओ वॉट अ डिलिव्हरी, लेग ब्रेक डिलिव्हरी होती, क्रॉस खेळायला गेले, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. वेल बोल्ड यश गरात. काय तफावत आहे बघा. बरेच खेळाडू जे जुने जाणते क्रिकेटपट्टू होते त्यांची मुलं आज खेळताना दिसत आहेत. आणि यश गरात यांचे वडील कैलास गरात, अगदी 160चा स्पीड. मात्र यश वेगळा आहे. यशला बॉल फिरवायचा आहे, गिरकी द्यायची आहे, मध्येच तो देखील स्ट्रेटर वन फास्टर वन टाकतो, मात्र बॉलला फिरवायचा आहे त्याला. वेलकम बेंगो राऊत. शॉर्ट बॉल होता, तिथून फिरवलाय. काय बॉलिंग या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव. व्हॉट अ बॉलिंग. धाव संख्या झालीये फक्त 4. हे दुसरे षटक सुरू आहे. आमच्या इथे भाविक मनोज पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. सीए आहेत. ओ याला ड्राईव्ह चांगला ऑन साईडला. किती धावा मिळतील पाहूया. जज दुसऱ्या धावेसाठी येणार का. थोडंसं फंबल झालंय इथे, चुकीच्या एंडला थ्रो आहे. थ्रो व्यवस्थित नाही आहे तिथे. आणि तिथून जर बघितला तर 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जी बराच काळ स्टेशनरी थांबलेली ती पुढे सरकली आहे, ती म्हणजे 6 वर. 6 धावा 2 षटकात, म्हणजे सरासरी 3ची. आता इक्वेशन काय, 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 29 धावांची गरज, म्हणजे सरासरी आता जवळ जवळ 10ची झाली आहे. इथून जश पाटीलला करिझमॅटिक बॅटिंग करावी लागेल. काल दीपनं काय बॉलिंग केली. वेल बोल्ड दीप. एअर इंडियाच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतोय म्हटल्यावर चांगलेच असणार. अगदी एअर इंडियाच्या ग्राउंडवर तो प्रॅक्टिस करत असतो, कोलगेट ग्राउंडला. तो आला.
आलाय तू जेवायला आलाय. गोलंदाजी मार्कवर संदीप चव्हाण. बाळू हे कॉन्टेस्ट बघूया. बाळूवर दबाव आहे. जश खेळतोय तर जशवर दबाव आहे. बाळू आलाय. जेम्स बॉन्ड राहायचे दोन्ही खेळाडू आमने सामने. ओ व्हॉट अ गुड शॉट. चेंडू फक्त 2 धावा देऊन जाणार आहे. थँक्यू. मात्र फटका अप्रतिम होता. थोडीशी लाईन अँड लेंथ मध्ये बाळूला नक्कीच सुधारणा करावी लागेल. संदीप चव्हाण किती वर्ष झालं राई क्रिकेटचं प्रतिनिधित्व करतोय. एक जबरदस्त क्युरेटर म्हणून त्यांना आम्ही बघतो. आज कनिष फायटरचे आमचे ओनर चांगलं काम करणार आहेत भावेश. सध्या गार्डनचा परिसर तो आलाय. अजून एक माणूस आलाय. ओम राऊत आलाय. क्या बात आहे. वसंत फार्मचा मेन माणूस. कुटॉक्स वेलकम. नेक्स्ट बॉल बाळू. हो एवढा जवळ जवळ वाईड अगदी वाईड बॉल तिथे चेस केलाय तो म्हणजे जश पाटील ना. लाईन खराब होती मात्र तरी सुद्धा चेस केलाय. एक धाव इथेही मिळते. संघाची धाव संख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. 35 धावा चेस जाऊन करायची आहेत. 9 धावा झालेत. आकडेमोड जर केली तर अजूनही 26 धावांची गरज आहे. राई प्रीमियर लीग जय हनुमानचं आयोजन. लागोपाठ 2 षटकार मारा आणि 500 रुपये जिंका. हा आदेश आलाय थेट मंत्रालयामधून. हेमप्रकाश पाटील यांच्याकडून या हंसराजसाठी फक्त पारितोषिक आहे. बाकी कोणी त्याचा विचार करू नये. हंसराज सारा भूमी 11चे ओनर सध्या बॅटिंग एंडला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. जितके डॉट बॉल येतील तितका दबाव वाढेल कारण गोलंदाज भरपूर आहेत. मी मगाशीच म्हटलं जवळजवळ 8 गोलंदाज आहेत दृष्टी वॉरियर संघाकडे आणि कदाचित ॲज अ ओनर जयवंत मात्रने देखील तोच विचार केला असेल. ते स्वतः एक चांगले गोलंदाज आहेत त्यामुळे त्यांना पूर्ण कल्पना आहे मॅचमध्ये राहायचं असेल तर चांगले गोलंदाज पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी भरपूर चांगल्या पद्धतीने निवड केली ऑप्शनमध्ये. वेगवेगळ्या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत राई प्रीमियर लीगच्या माध्यमातून. चेंडू अगदी यश्च्यांवर गेलाय किंवा काय. बॅटने आले. थँक्यू. 2 धावा. थँक्यू. बॅटने या 2 धावा येत आहेत. डी झोन मध्ये बॉल आहे. या 2 धावा इम्पॉर्टंट असतील. धावफलक कळतोय. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. 35 धावा विजयासाठी आहेत आणि येत्या काही काळात तुम्हाला राई प्रीमियर लीग खेळताना द्वित देखील दिसेल. ओ समोर अगदी समोर. वा वा वा. व्हॉट अ शॉट बाय हंसराज पाटील. एक षटकार आलाय. अजून एक मारा. 500 रुपये जिंका. जबरदस्त फटका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हंसराजने काय केली की लेंथ ओळखली. लेंथ कुठे आहे लेंथ पर्यंत पोहोचला आणि तिथून जबरदस्त टोला दिलाय. वेल प्लेड हंसराज. 40+ खेळाडू 45 वर्षावरील खेळाडू आहे मात्र क्रिकेट अगदी अंगात आहे. वेल डन हंसराज. बाळूवर दबाव आहे मात्र एक संदीप बाळू त्याची एक गोष्ट मला अजूनही कळलेली नाही आहे. लेंथमध्ये व्हेरिएशन दाखवायला पाहिजे. ॲज अ एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स का लेंथमध्ये व्हेरिएशन तुम्ही दाखवत नाही. राईट आर्म राऊंड द विकेट टू हंसराज. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि इथे जर बघितलं तर सचिन पाटील येतात. विकेट आली आहे. काही गरज नव्हती या मोठ्या फटक्याची मात्र लालच भुरी भला असं म्हणतात आणि दुसरा षटकार खेचण्याच्या नादात इथे विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आमचं ज्यांच्यावर भरपूर लक्ष असतं तो बॅटर आलाय. सौरभ पाटील. या मुलाचं कॅलिबर कदाचित त्याच्याकडे आत्मविश्वास याच गोष्टीची कमी आहे. कॅलिबर सॉलिड आहे
मात्र आत्मविश्वास कदाचित बराच वेळ संघाच्या बाहेर असतो, बराच आतमध्ये असतो, मात्र कुठेतरी कॉन्फिडन्सची गरज आहे. एकदा धारावीला नारळ उतरवा त्याच्या अंगावर. सौरभ आलाय. हंसराज एक षटकार ठोकला आणि संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे. 35चं लक्ष आहे. 17 झालेत. 18 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 18 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. ही मॅच बनू शकेल. आता हे इम्पॉर्टंट ओव्हर आहे. इथे ॲज अ बॉलर म्हणून निवड करताना योग्य पर्याय निवडावा लागेल. आता लक्ष घ्या, इथे जर यश घरतला आणलं तर शेवटच्या षटकासाठी पुन्हा कोण, हा देखील एक प्रश्न उरतो. मात्र इथून ह्या षटकासाठी जर असा एक ऑप्शन आणला ज्याने फक्त 7-8 धावा खर्च केल्या तर यश गरज शेवटच्या षटकासाठी चांगला ऑप्शन ठरू शकेल. पाहूया काय घडतंय. ही निवड काय असेल दृष्टी वॉरियर संघाच्या बाबतीत, कारण 2 चांगले बॅटर आहेत, त्यामुळे यशला यावं लागेल हे माझं गणित सांगतंय. कारण जश पाटील आणि सौरभ पाटील कधीही मॅच घेऊन जाऊ शकतात. मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात नो डाऊट. मात्र सध्या मॅचची गरज आहे विकेट, आणि त्यासाठी यश गरज पुन्हा एकदा आलाय. चांगला ऑप्शन आहे शेवटच्या षटकासाठी. स्वतः कदाचित जयवंत म्हात्रे सुद्धा येऊ शकतील किंवा जतीन पाटील सुद्धा येऊ शकतील. पाहूया काय घडतंय. किंवा एखादा नवीन ऑप्शन देखील ते ट्राय करू शकतील नो डाऊट. मात्र या ओव्हरवर या मॅचची दशा दिशा अवलंबून आहे. मात्र अजून काही बॅटिंग लाईनअप कडे लक्ष घातलं जर सारा आणि भूमी या टीमच्या, तर हर्ष सारखा चांगला ऑप्शन आहे बॅटिंग मध्ये नो डाऊट. मंदार आहेत तिथे, आणि मिलिंद मोगली यांच्याकडे देखील लक्ष असेल. पहिला बॉल लांबून खेळलेत, मारलाय लांबून षटकार. अगदी रेडी होता जश पाटील. हा चेंडू जास्त बाहेर हाताळलाय आणि जी जागा दिली ती जागेचा योग्य शोध घेतलाय तो म्हणजे बॅटर जश पाटीलला. यश गरजच्या पहिल्या चेंडूवर षटकार. या मॅचची हवा काढून टाकणारे षटकार. धावसंख्या 23. आता 11 बॉल 12ची गरज. एवढा हलक्या हाताने फक्त ऑन साईडला टर्न केला. इथे एक धाव मिळते. पुढच्या धावसाठी येतील का नाही. नीतू आहे तिकडे. एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. कॉन्टेस्ट इम्पॉर्टंट आहे. इथे विकेट हवी आहे दृष्टी वॉरियरला, तर दुसऱ्या बाजूला अजून एक षटकार आला तर ही मॅच जवळजवळ संपेल. पाहूया काय घडतंय. बऱ्याच शक्यता असतात, मात्र या बऱ्याच शक्यतांमध्ये जी स्पर्धा असते ना ती स्पर्धा इम्पॉर्टंट आहे. आणि सध्या राई प्रीमियर लीगच्या माध्यमातून ती स्पर्धा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस अक्षरशः गगनभेदी होता, आणि ज्या पद्धतीने इथे जयनुमान संघानं 9 आणि 10 ठेवलाय. अजय हो यावेळा बॅकफुटवर, तिथून जर बघितला तर एक्स्ट्रा कव्हरला फटका, एकच धाव. आणि मला वाटतं तो ऑरेंज पट्टा अजय 9 आहे का. अरे मग 9 आणि 10 मध्ये काय फरक आहे. तो 10 असायला पाहिजे होता मला वाटतं. आणि तिसरा किंवा चौथा मजला हा 9 असायला पाहिजे होता. बघूया पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं करूया. जश पाटील ऑन स्ट्राईक. अजून एक षटकार विथ द ब्रेक चेंडूला उडवलंय. 6 धावा.
आज शुभेच्छा आहेत त्यांना. गोलंदाजी मार्कवर जयवंत मात्रे, टीम ओनर दृष्टी वॉरियरचे. स्ट्राईक एंडला बॅटर आहे सौरभ. 2 विन, 2 धावांची गरज. आणि अम्ब्रेला फिल्डिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फटका पूर्ण झाला ना, इथे विकेट नाही आली आहे. एक्झॅक्टली काय घडलं पाहूया. येस, उलटा. येस, शॉट पूर्ण झाला होता, नंतर बॅटला लागलाय, त्यामुळे 1 धाव इथे मिळते. गुड शॉट सौरभ. वन टू विन, एका धावेची गरज. कनिष्ठ फायटरचा मॅनेजर प्रणय पाटील, काय सुविधा आहे. 1 टू विन. ओ, इथे जास्त जागा दाखवली आणि इथे चेंडू 2 धावांचा